नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तुम्हालाही जर इंग्रजी वाचायला शिकायचं असेल आणि तेही आपल्या मराठमोळ्या या भाषेमधून, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. या व्हिडिओमध्ये मी इंग्लिशची एक खूपच इंटरेस्टिंग स्टोरी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगणार आहे, जिच्या माध्यमातून तुम्ही इंग्लिश वाचायला शिकू शकता आणि त्याचसोबत काही शब्दांचे अर्थही तुम्हाला कळतील. ही स्टोरी बघताना तुमचा काय रोल आहे ते एकदा बघून घेऊया. ही स्टोरी बघताना मी जे शब्द वाचणार आहे आणि त्यांचा उच्चार करणार आहे, तो उच्चार मी कसा करत आहे याकडे तुमचं बारीक लक्ष पाहिजे आणि ते तुम्ही व्यवस्थित ऐकलं पाहिजे. या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. पुन्हा एकदा, पहिली गोष्ट तुम्हाला केअरफुली ऐकायचं आहे आणि दुसरी गोष्ट चांगलं ऑब्झर्वेशन करायचं आहे की शब्दांना कसं प्रोनाउन्स केलं जात आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. या स्टोरीच्या शेवटी तुमच्यासाठी एक छोटंसं क्विज आहे, त्यामुळे या स्टोरीला अत्यंत लक्षपूर्वक बघा, जेणेकरून हे क्विज तुम्हाला सोडवताना अडचण येणार नाही आणि जी तुमची लर्निंग आहे ती आणखी डीप होईल. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स बिगिन. तर चला तर मग सुरू करूया या स्टोरीच्या नावापासून. द सिली रॅम्स. सिली मीन्स मूर्ख आणि रॅम्स मीन्स मेंढा. फॉर एक्झाम्पल, मेंढीला आपण इंग्लिशमध्ये शीप म्हणतो, तसं जो मेल शीप आहे त्याला आपण रॅम म्हणतो, त्याला आपण मेंढा म्हणू शकतो, जो की मेल शीप आहे. ओव्हर अ रिव्हर देअर वॉज अ व्हेरी नॅरो ब्रिज. ओव्हर अ रिव्हर मीन्स नदीच्या वर. विद्यार्थी मित्रांनो, हा जो ओव्हर जो शब्द आहे हे एक प्रेपोजिशन आहे ज्याचा अर्थ आहे वर. फॉर एक्झाम्पल, इथे हा ब्रिज आहे, बघू शकता तुम्ही. तर ही नदी आहे, नदीच्या वर तो ब्रिज आहे. हा जो ब्रिज आहे तो नदीला स्पर्श करत नाहीये, टच करत नाही. तर अशा केसमध्ये तुम्हाला ओव्हरचा वापर करायचा आहे. आणि इंग्लिशमध्ये दुसरा एक शब्द आहे ऑन, त्याचा पण अर्थ वर असतो, तर तो केव्हा यूज करायचा. फॉर एक्झाम्पल, हे दोन मेंढे इथं आहेत आणि यांचे जे पाय आहे ते ब्रिजला टच आहे. तर जेव्हा स्पर्श झालेला असतो जमिनीवर किंवा खाली पृष्ठभागावर, तेव्हा आपण ऑन घ्यायचं. आणि जेव्हा आपल्याला वर म्हणायचं आहे पण स्पर्श झालेला नसतो, जसं की इथं नदी आहे आणि इथं ब्रिज आहे, तर यांचा स्पर्श झालेला नाही, या ठिकाणी तुम्हाला ओव्हर घ्यायचं आहे. ओव्हर अ रिव्हर देअर वॉज अ व्हेरी नॅरो ब्रिज. म्हणजे एका नदीच्या वर एक होता, काय होता, एक व्हेरी नॅरो ब्रिज. व्हेरी मीन्स खूप अँड नॅरो मीन्स अरुंद. जसं की तुम्ही इथे बघू शकता, अरुंद मीन्स फार छोटा, ज्यामध्ये पुष्कळ अशी जागा नाही, त्याला आपण नॅरो म्हणतो, अरुंद म्हणतो. वन डे म्हणजे एके दिवशी, अ रॅम एक मेंढा, वॉज क्रॉसिंग धिस ब्रिज. दिस ब्रिज मीन्स हा ब्रिज काय करत होता, तो क्रॉस करत होता, ओलांडत होता. जस्ट ऍट द मिडल ऑफ द ब्रिज म्हणजे जेव्हा तो या ब्रिजच्या मध्यभागी पोहोचला, सो ही मेट तो भेटला. कोणाला भेटला? अनादर रॅम, तो आणखी एका मेंढ्याला तिथे भेटला. द ब्रिज वॉज व्हेरी नॅरो. हा जो ब्रिज होता तो खूप अरुंद होता. अँड देअर वॉज नो रूम. रूम मीन्स पुरेशी जागा, तर पुरेशी जागा तिथे नव्हती. फॉर बोथ ऑफ देम टू पास. कशासाठी? बोथ ऑफ देम. बोथ मीन्स दोघही, ऑफ देम देम ह्या दोघांना म्हटलं जात आहे. टू पास. पास मीन्स पुढे जाणे, म्हणजे या दोघांना पुढे जाण्यासाठी फारशी जागा इथे नाहीये, कारण तुम्ही बघू शकता हा जो ब्रिज आहे तो अरुंद आहे. सो मीन्स म्हणून, दे गॉट इन टू अ फाईट. त्यांचं भांडण सुरू झालं. फॉर हू वुड पास फर्स्ट, की आता अगोदर पास करून पुढे कोण जाईल, या कारणामुळे त्यांचं भांडण सुरू झालं. गो बॅक सेड वन रॅम टू द अदर. गो बॅक मीन्स परत जा. सेड, सेड मीन्स म्हणाला, कोण म्हणाला, वन रॅम टू द अदर. हा जो पहिला जो मेंढा आहे तो दुसऱ्या मेंढ्याला म्हणाला. देर इज नो रूम फॉर बोथ ऑफ अस. आपल्या दोघांसाठीही या ब्रिजवर फारशी जागा नाही. वाय शुड आय गो बॅक आस्क्ड द अदर रॅम. विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आस्ट हा शब्द आहे याला तुम्हाला आस्ट उच्चार करायचा आहे. आस्ट, आस्केड म्हणायचं नाही, याला तुम्हाला आस्ट म्हणायचं आहे. द अदर रॅम म्हणजे जो दुसरा जो रॅम आहे त्याने पहिल्याला विचारलं की मी का बरं परत जाऊ. आय केम हिअर फर्स्ट. मी अगोदर इथे आलो आहे. यू गो बॅक. तू परत जा. यू मस्ट गो बॅक. तू परत गेलाच पाहिजे. सेड द फर्स्ट रॅम. आणि जो पहिला जो मेंढा आहे तो म्हणाला की तू परत गेलंच पाहिजे. बिकॉज आय एम स्ट्रॉंगर दॅन यू. बिकॉज मीन्स कारण, स्ट्रॉंगर मीन्स ताकदवान, दॅन मीन्स पेक्षा आणि यू मीन्स तुझ्यापेक्षा. मी तुझ्यापेक्षा जास्त ताकदवान आहे. नो आय एम स्ट्रॉंगर सेड द सेकंड रॅम.
आणि जो दुसरा जो मेंढा आहे तो काय म्हणाला, नाही, मी तुझ्यापेक्षा जास्त ताकदवान आहे. वी विल सी अबाउट दॅट सेड द फर्स्ट रॅम. आणि जो पहिला जो मेंढा आहे तो काय म्हणाला, वी विल सी अबाउट दॅट, म्हणजे आपण त्याबद्दल बघूया की कोण जास्त ताकदवान आहे. अँड ही पुट डाऊन. पुट डाऊन मीन्स खाली ठेवणे. हिज मीन्स त्याचे. हॉर्न्स मीन्स शिंग. जसं की तुम्ही इथे बघू शकता, हे जे आहे त्यांचे शिंगाला आपण हॉर्न्स म्हणतो. यालाही तुम्हाला हॉर्न्स असा उच्चार करायचा आहे, आर सायलेंट, हॉर्न्स. आणि त्यांनी त्याचे ही पुट डाऊन खाली ठेवलं. काय ठेवलं, शिंगे खाली केले एक प्रकारे. कशासाठी, टू फाईट, भांडण करण्यासाठी त्याने शिंगे असे खाली केले. द फाईट वेंट फॉर अन आवर. जी लढाई आहे, जे भांडण आहे, वेंट फॉर अन आवर मीन्स एकापेक्षा जास्त या लढाईला होऊन गेला होता. ही जी लढाई आहे 1 तासापर्यंत चालली. वेन फायनली, आणि शेवटी जेव्हा द नॅरो ब्रिज स्टार्टेड, हा जो अरुंद असा ब्रिज होता, स्टार्टेड याची सुरुवात झाली. कशाला, शेकिंग मीन्स हलणे. यांच्या भांडण करण्यामुळे हा जो ब्रिज आहे तो हलायला सुरुवात झाली. स्टॉप सेड द सेकंड रॅम. आणि दुसरा जो मेंढा आहे तो काय म्हणाला, थांब. इफ वी कीप फायटिंग, इफ मीन्स जर, इफ वी कीप फायटिंग, जर आपण असंच भांडत राहिलो, वी शाल बोथ फॉल इन टू द रिव्हर अँड ड्राऊन. फॉल इन टू मीन्स कशामध्ये तरी पडणे, आणि ह्या केसमध्ये आहे रिव्हर, नदीमध्ये पडणे. अँड ड्राऊन मीन्स पाण्यात बुडून मरणे. म्हणजे जो दुसरा जो मेंढा आहे तो म्हणतोय, जर आपण असंच भांडत राहिलो तर आपण या नदीमध्ये पडून जाऊ आणि बुडून मरून जाऊ. इन्स्टीड, च्या ऐवजी, कशाच्या ऐवजी, भांडण करण्याच्या ऐवजी, आय हॅव अ प्लॅन, माझ्याकडे एक प्लॅन आहे, माझ्याकडे एक योजना आहे. आय विल लाय डाऊन. लाय डाऊन मीन्स खाली झोपणे. जो सेकंड रॅम जो आहे तो काय म्हणतोय, आय विल लाय डाऊन, मी खाली झोपतो. अँड यू वॉक ओव्हर मी, आणि तू माझ्यावरून दुसऱ्या दिशेला जा. द फर्स्ट रॅम अग्रीड. जो पहिला जो मेंढा आहे तो सहमत झाला या गोष्टीशी. अग्रीड, यालाही तुम्हाला अग्रीड असा उच्चार करायचा आहे. देन, नंतर द वाईज रॅम, म्हणजे जो ज्ञानी आहे, जो हुशार आहे, त्याला आपण वाईज म्हणतो. रॅम ले डाऊन, तो खाली झोपला. ऑन द ब्रिज, ब्रिजवर तो खाली झोपला. अँड द अदर रॅम वॉक्ड मीन्स चालणे. अँड लाईटली मीन्स हळुवारपणे. ओव्हर हिम, तो त्याच्यावरून हळुवारपणे दुसऱ्या दिशेला गेला. दे पास्ट इच अदर, आणि ते एकमेकांपासून पुढे गेले. आणि क्रॉस्ड, त्यांनी ओलांडलं. काय ओलांडलं, ब्रिज. विद्यार्थी मित्रांनो, इथे छोटीशी एक मिस्टेक आहे. इथे डी नसायला पाहिजे, इथे फक्त ब्रिज असेल, तर याच्याकडे दुर्लक्ष करा. अँड कंटिन्यूड, आणि त्यांनी चालू ठेवलं. काय चालू ठेवलं, ऑन देअर वेज, ज्या मार्गांनी त्यांना जायचं होतं त्या मार्गावर ते गेले. मॉरल मीन्स बोध. कुठल्याही स्टोरीमधून आपल्याला काय एक मेसेज मिळतो आणि आपण ते कसं इम्प्लिमेंट केलं पाहिजे त्याला आपण मॉरल म्हणतो. फायटिंग डज नॉट सॉल्व्ह प्रॉब्लेम. जे भांडण आहे, जी लढाई आहे, त्याने कुठलीही समस्या सुटत नाही. अंडरस्टँडिंग अँड हेल्पिंग ईच अदर डज. ईच अदर मीन्स एकमेकांना समजून घेतल्याने आणि मदत केल्याने आपल्या ज्या समस्या आहेत त्या सुटतात. सो आय होप या स्टोरीमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक इथे छोटासा क्विज आहे. क्विज मीन्स इन शॉर्ट, तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. आणि तुमच्यासाठी इथे काही इन्स्ट्रक्शन्स आहे. हा क्विज कंप्लीट करण्यासाठी हे जे शब्द 10 मी इथे शब्द दिलेले आहे याचे मराठी अर्थ तुम्हाला शोधायचे आहे. त्यासाठी तुम्ही स्टोरी जी आहे ती रिपीट एकदा करू शकता आणि तुम्हाला या सर्वांचे अर्थ, मराठी अर्थ या स्टोरीमधून मिळून जातील. किंवा तुम्ही एखाद्या डिक्शनरीचा वापर सुद्धा करू शकता. आणि ह्या शब्दांना तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची जी लर्निंग आहे ती आणखी डीप होईल. आपल्याला डीप लर्निंग करायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना इंग्लिश शिकायचे आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या प्रकारचे आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन सुद्धा चालू करून घ्या, जेणेकरून मी अपलोड केलेले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट वन.